काय या सगळ्या प्रकरणी तुम्ही कारवाई केली आहे, कुठपर्यंत तपास आलाय, किती आरोपींवर गुन्हा दाखल आहे आणि किती आरोपी अटकेत? उरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि फिमेल फिटिसाईड या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि डावरी डेथ याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. या गुन्हा रजिस्टर झाल्यापासून तपासाचे जे पैलू आहेत, पॅरामीटर्स आहेत, तर त्या अनुषंगानं घरजडत्या असतील, 2 आरोपींचं अटक असेल, त्याच्या व्यतिरिक्त PCPNDT ॲक्टच्या ज्या हे आहेत, जे ऑफेंडर्स आहेत त्यांना शोधण्यासाठी त्या अनुषंगानं आरोपीकडून चौकशी चालू आहे. आणि या गुन्ह्याचा तपास जरी प्रायमरी स्टेजला असला तरी यामध्ये भविष्यात जे 2 राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडूनही इतर पुरावे गोळा करून एक परिपूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवू आणि त्या अनुषंगानं जी काही लीगल कोर्स आहे किंवा जी लॉफुल ॲक्शन आहे ते आम्ही नक्कीच घेऊ. याच्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे की जे आपल्याकडं नवीन कायदे या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये चॅप्टर 5 हा पहिला पिनल चॅप्टर जो आहे BNSमध्ये, तो फक्त महिला आणि मुलांसाठीच नवीन कायद्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे पहिली शिक्षणाची सुरुवातच महिलांपासून, म्हणजे विमन फर्स्ट या पद्धतीनं नवीन कायदे डिझाईन केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे जे घटक पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हते ते घटकसुद्धा आता नव्यानं इन्क्लूड केलेले आहेत. जसं की काही ठिकाणी रेपच्या घटना होतात विथ कन्सेंट बट विथ अ प्रॉमिस टू मॅरेज, अशा पद्धतीचे गुन्हेसुद्धा त्या ठिकाणी संहितेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आपण जे कोणी नागरिक असतील किंवा या ठिकाणी अशा कोणी पीडिता असतील तर त्यांनी स्वतः पुढं येणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी कायदे एवढे स्ट्रॉंग आहेत की त्यांनी जर त्याचा आधार घेतला तर नक्कीच अशा पद्धतीचं कृत्य करणारे जे नराधम आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीची कारवाई हे पोलीस करू शकतात. फक्त त्यांनी समोर येणं गरजेचं आहे, कारण हे जे गुन्हे आहेत ते एका व्यक्तीविरुद्ध होतात. ज्या ठिकाणी राज्याविरुद्धचे गुन्हे असतात त्या ठिकाणी आम्ही सो मोठो इंटरव्ह्यू करू शकतो, परंतु अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्व माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांनी समोर आलं पाहिजे. डावरीच नव्हे तर अशा पद्धतीचं इन्फंटिसाईड किंवा कुठल्याही पद्धतीचा जो जोर जुलूम आणि जबरदस्तीचा प्रकार आहे तो निदर्शनास आणून दिला तर आम्ही त्यावरती कठोरातली कठोर कारवाई करू. कुठून अटक केलेली आहे, त्यांचा रोल काय आहे, प्रायमा फेसी म्हणता येणार नाही. जर त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे, PC तुमच्याकडे आहे, रोल काय एस्टॅब्लिश झाला या दोन्ही आरोपी आणि नातं काय? मुख्य आरोपी पीडितेचा नवरा आणि पीडितेची सासू हे 2 आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि पीडितेचा सासरा आणि दीर हे 2 फरार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही विशेष पथक इन्क्लुडिंग LCBची टीम, आमची पोलीस स्टेशनच्या टीम्स त्या ठिकाणी वर्कआउट करत आहेत. आणि त्यांचा जो रोल आहे तो आता प्रायमरी स्टेजला जी इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये आम्ही इन्फंटिसाईड किंवा फिटिसाईड या अनुषंगानं त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत त्या अनुषंगानं पुरावा गोळा करणं, डावरीच्या अनुषंगानं जे फिर्यादी आणि घरजडतीतून काही कागदपत्र मिळाले आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांना साठी जे काही उद्युक्त केलेलं आहे त्या अनुषंगानं पुरावे गोळा करणे आणि तिला जो मानसिक त्रास झालेला आहे त्याच्या अनुषंगानं तिचा मोबाईल आहे त्याच्यातून डेटा रिट्रीव्ह करणे आणि इतर जे काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत, बऱ्याच तपासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि त्या अनुषंगानं एक चांगलं चार्जशीट त्या ठिकाणी कोर्टामध्ये कुठून दुसऱ्या दोघांचा तपास सुरू आहे. आज उद्या 2 दिवसामध्ये तेही आरोपी अटक होऊन जातील. लोकेशन माहीत नाही आहे, त्यांचे मोबाईल बंद आहेत. आम्हाला माहीत असतं तर अटक केलं असतं ना. कुंजीरवाडीच्या अलीकडून अटक केलेलं आहे त्यांना. कुंजीरवाडीच्या जवळून आम्ही त्यांना अटक केलेलं आहे, नवरा आणि सासू यांना. डॉक्टरांच्या चौकशीसाठी आमचे तपास अधिकारी हे त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेलेले आहेत. आता ते झालेली घटना आहे त्या अनुषंगानं तपास चालू आहे. तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे काही फॉर्मॅलिटीज, कुठल्याही ठिकाणी टर्मिनेशन जर करायचं असेल तर त्या फॉर्मॅलिटीज असतात आणि त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स चेक करून त्या अनुषंगानं ज्यांचा रोल आहे ते सर्व लोक आणि मेडिकल जे कुठलंही हॉस्पिटल आहे त्यांचा रोल
डिफाईन करून त्यावरती कारवाई करण्यात येईल. तर अशा केसमध्ये पुढे नंतर काय होतं, कोर्टात बहीण भावाच्या हिस्साच्या वादाचं त्याला स्वरूप दिलं जातं आणि डावरीचं कलम वीक करण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यावर कसं करतात? नाही, डावरीचं कलम वीक करण्यात मी आता कोर्टाचं हे कोर्टाच्या बद्दल बोलू शकत नाही, परंतु डावरीच्या अनुषंगानं आणि फिमेल फेटिसाईडच्या अनुषंगानं जे पुरावे आहेत तर ते जर मला असं वाटतं की ते स्ट्रॉंगली पुट केलं तर ते कोर्ट त्याच्यावरती ॲप्रिशिएट करू शकतो. दोघं जणांना जे अजून सापडले ते आज त्यांचं जे